तर बघा आता 64 नंबरच्या थोडेसेच राहिलेले आहेत, आपल्याला बिलकुल खतम करणे आहे ना, छोडना नाही आहे आधा अधुरा. 64 कुठं आहे? हां 78 सेंटीमीटर, 104 सेंटीमीटर और 117 सेंटीमीटर तथा 169 हाँ सेंटीमीटर लंबी धातु की 4 छड़ा को अधिकतम लंबाई की बराबर छड़ा में काटने पर प्राप्त सभी छड़ों की अधिकतम संख्या कितनी होंगी. म्हणजे यांना सारख्या मापामध्ये काढायचे आहे. सेम प्रश्न तसाच, पण एससीएफ उत्तर राहील का? नाही. टोटल किती छडा बनतील म्हणते. छडा म्हणजे लकडी असेल किंवा काही असेल. लकडी होय का? नाही धातू. तर त्याच्या स्ट्रीप किती बनतील म्हणते आहे ना, तेवढ्या लांबीच्या. म्हणजे एक पहिले एससीएफ निघेल एवढ्या लांबीच्या आपल्याला स्ट्रीप बनवायच्या आहेत. मग त्यांनी काय करायचं, पुन्हा भाग देऊन पाहिजे. जमेल का सांगून देऊ. सेम याच्यासारखा, सेम त्याच्यासारखा. एससीएफ काढाल पहिले चांगले, एससीएफ काढाल त्याच्यानंतर त्यानंच त्या संख्येला भाग द्याल तर तो वरचा नंबर भेटेल, त्यानं बेरीज कराल. जमेल. सेम आहे, सेम आहे बेटा, सेम कोणासारखा. देन 65 105 बकरियां, 140 गधे, 175 गायों को एक नदी के पार ले जाना. मात्र एक ही बड़ी नाव के उपलब्ध होने के कारण इस कार्य को संपन्न करने हेतु नाविक शर्त रखता है कि प्रत्येक फेरे में वह केवल एक ही प्रकार के तथा गिनती में समान अधिक से पशु को लेके जाएगा. प्रत्येक बार ले जाने वाले पशुओं की संख्या कितनी होंगी. म्हणजे काय काढायचं आहे. हा एवढा मोठा दिलन, पण शेवटी का समजला काढायचं काय, दुसरा काहीच नाही करायचं आहे. फक्त एससीएफ काढायचा, दुसरा काहीच नाही. मग पाहिले एवढा मोठा वाटते आहे का नाही. अरे पाहिले एवढा मोठा वाटते की नाही, तर बिलकुल. आणि मग काय करतात एक्झाम मध्ये, जसं काही टाइम वगैरे कमी असला, भी मोठा प्रश्न आहे बाजूला कर. सोपा होता तो. हा का होता है ना, सोपा आहे ना. फक्त एससीएफ काढायचा आहे. चालता काढू शकता. किती येईल? 35. पायताच काढता येते. 35च्या भाड्यात 105, 140 आणि 100. हां तर त्या नंतर कोणता आहे? 66. कांदे एक कमरा 15 मीटर 17 सेंटीमीटर लंबा तथा 9 मीटर 2 सेंटीमीटर चौड़ा. इसकी छत के निचले भाग में कम से कम कितनी वर्गाकार टाइले लगेगी. म्हणजे हा छतच्या खाली म्हणजे खालचा पोर्शन इथं टाइल्स लावायचा आहे. तर 15 मीटर काय होता, 17 सेंटीमीटर. इकडे 9 मीटर. आणि तर सांगण्याचे तात्पर्य की बा जो कमरा आहे त्याच्यामध्ये जर मी इकडून टाइल लावत नेलो, स्क्वेअर शेपची टाइल्स पाहिजे, तर एकही अर्धी टाइल्स लागता कामा नाही. म्हणजे पूर्ण लागेल. आणि इकडे बी जाईन तरी पूर्ण म्हणजे अर्धी टाइल्सचा रोल कॉल पाहिजे नाही. हा किती आला असता सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा याला. 1517 आणि हा 902. ठीक आहे. आता आपण याचा एससीएफ काढू. तर बहुत साऱ्या नंबर ट्राय केल्यानंतर आम्हाला एक नंबर भेटला होता. कोणता? 41 आहे ना. तर 41 न भाग द्या बरं. 4 × 12 3चा. अरे 3चा राहिले किती? 3चा भाग दिला, राहिले किती? 4 3 1 3 4 3 12. हां 11तून 7 न 3 गेले, किती राहिले? 8. आणि 14तून 12 गेले 2. हां मग कितीचा चालला? 7. म्हणजे 37 आला असता इकडे. आणि इकडे 2 जा पुन्हा 2 जा. ओके भेटला. आता चालला का काही?
नाही, म्हणजे काय आहे, म्हणजे काय आहे 41. तर हा झाला असता SCF. हा काय झाला असता 41 सेंटीमीटर. आता स्क्वेअर शेपची टाईल्स म्हणते, म्हणजे याची लंबाई बी किती राहिली असती, लंबाई बी किती राहिली असती आणि हे बी किती राहिली असती, बरोबर. पण मला हा काढायचा होता का, मला का काढायचा आहे, एक जो कमरा आहे त्याच्यामध्ये ह्या 41 वाल्या मी टाईल्स लावीन, तर टोटल या कमऱ्यामध्ये टाईल्स किती लागतील. आता या टाईल्स बसून कोठी राहिल्या, एरियावर की फक्त लांबीवर का फक्त रुंदीवर, एरियावर. तर मला एरिया बी तर काढा लागेल ना. मग कमऱ्याच्या एरिया काढायचा फॉर्म्युला लांबी गुणिला, अरे लांबी गुणिला, तर नंबर ऑफ टाईल्स इज इक्वल टू, लक्ष द्या, नंबर ऑफ टाईल्स इज इक्वल टू एरिया ऑफ रूम भागीला एरिया ऑफ टाईल. एरिया ऑफ हा लावावा लागल, समजलं. तर एरिया ऑफ रूम काय झाला असता 1517 इंटू 90 आणि खाली काय झाला असता 41 इंटू 40. हा समजला एरिया टाईल्सचा, हा एरिया कमऱ्याचा. याने याला भाग दिला किती आला होता, आणि याने याला भाग दिला तेव्हा किती आला होता, म्हणजे 37 गुणिला, म्हणजे किती गुणाकार करा ना रे, मला नाही आहे. हां 800 केल्यानं पक्का भेटला उत्तर बघा, नाही आहे समजला का काय केलं. तर एक कमरा याची लंबाई फलानी, याची रुंदाई ढेमकानी, आणि त्याच्यामध्ये काय लावायचा होता चेमकान्या टाईल्स समोर. नापने के 3 छड़े क्रमश 64 सेंटीमीटर, 80 सेंटीमीटर आणि 96 सेंटीमीटर लंबी है. इनमें से कोई भी एक छड़ प्रयोग करके कम से कम किस लंबाई का कपड़ा पूर्ण वर्ग संख्या में नापा जा सकता. पूर्ण वर्ग संख्या में, थोड़ा प्रश्न वेगळ्या तरीके ने मांडला है, पहले वाचा. इनमें से कोई भी छड़ का प्रयोग करके कम से कम, काय म्हटलेलं आहे कम से कम, तर काय काढाल, ठीक आहे. तर LCM काढायचा आहे तुम्हाला कोणाचा 64. हे माप आहेत तुमचे जोड दिलेले आहेत, ज्या स्केल राहतात ना कपड्याच्या दुकानात तुम्ही गेले असाल तर अशाच पट्ट्या राहतात, त्या पट्ट्यांच्या मदतीनं कम से कम कोणता स्क्वेअर शेपचा कापड तुम्ही काय करू शकता, इझिली मोजू शकता. कोणी बी एकचा बी वापर केला तरी, यानं बी मोजाल तरी आल्या पाहिजे, त्यानं बी मोजाल तरी आल्या पाहिजे, त्यानं बी मोजाल तरी. तर पहिले आपण का काढून घेऊ यांचा LCM. 8 8 जा 64, 8 10 जा 80, 8 1 जा 8, 8 2 जा ओके. अरे ओके, 2 न का 4 न, 2 न सगळ्याला चालला ना. 2 च वाढ 2 पंचे 10, 2 सक 12, पुन्हा 2 न, 2 दुने 4, 5 जसाच्या तसा, 2 त्रिक, म्हणजे LCM इज इक्वल टू करा, गुणाकार करा. किती आला गुणाकार, 5 दुने 10, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 त्रिक 96, आणि 96 गुणिला 10 960 सेंटी. हा कशामध्ये आला सगळा
आणि जो एरिया आहे कापडाचा तो कशामध्ये राहील, सेंटीमीटरच्या स्क्वेअर किंवा मीटरच्या. 10 मीटरमध्ये कन्वर्ट केलो असतो तर याला कितीचा 100चा भाग दिलो असतो. 10 म्हणजे 9.6 मीटर आला असता बरोबर. आता हे तर फक्त लांबी झाली, तर त्याची रुंदी बी किती पाहिजे 9.6 मीटर. मीटर स्क्वेअर असेल बघा युनिटमध्ये, नाही आहे मीटर स्क्वेअर. तर 96 गुणिला 96 करून पहा. नाही व्हायचा. हो पूर्ण वर्ग कपडा म्हणलं ना, लंबाई. हां कम से कम लंबाई का कपडा पूर्ण. हां बरोबर बरोबर, हा छेल 9.6 मीटर आन्सर. म्हणजे एवढा मीटरचा कापड आपण याच्यापैकी कोणती बी स्केल घेऊन काय करू शकतो, मोजू शकतो. म्हणजे आपल्याला LCM काढायचा होता त्याच्यात. देन 68. अमित सुचिता नीति वृत्ताकार रास्ते की गिर्द बिंदु एक साथ दौड़ना आरंभ करते, क्रमश 18, 24 और 32 सेकंड में एक चक्कर पूरा करते, वह तीनों के कितने समय के बाद प्रारंभिक बिंदू पर मिलेंगे. तर अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला सिग्नलसाठी पण येऊ शकते की एका सिग्नलवर लाल लाईट फलाण्या टाईम नंतर चमकते म्हणजे 5 सेकंदानंतर, पिवळा लाईट 15 सेकंदानंतर, हिरवा लाईट 20 सेकंदानंतर. तर असा कोणता टाईम येईल म्हणते की किती टाईम नंतर ते पुन्हा एकदा एकाच वेळेवर काय होतील, चमकतील. असा आपण प्रश्न येऊ. आता या प्रश्नामध्ये नेमका काढायचा काय आहे, तर 18, 24 आणि 32 यांच्या काय काढायचं आहे, सरळ सरळ तुम्हाला LCM. म्हणजे काय आहे, तर एक अमित नावाचा पोरगा आहे, तो 18 सेकंदामध्ये राऊंड पूर्ण करतो. सपोज आता हे तिघही आहे तिथं, तर हा 18 सेकंदामध्ये इथं पोहोचून जाईल. आणि तो जो दुसरा व्यक्ती आहे त्याला किती लागतात 24. तर पहिल्या राऊंडच्या वेळेस तो बिचारा होऊ शकते इतक्यातच राहील. तो त्याच्या मागच्या त्याला 32 लागते, तो ते इथंच राहील. मग दुसरा राऊंडमध्ये याचे कंप्लीट होता होता हा इथपर्यंत येईल, पण हा चोट्टा पहिला राऊंड सनी मारून सनी आले पकडून टाकल इथं. तर असा केव्हा होईल म्हणते, जेणेकरून हे तिघही जण पुन्हा एकसाथ मध्ये येतील. हा टायमिंग कोणता राहील, तर तो कसा काढून आपण LCM काढून. त्याच्या काय काढून 18, 24 आणि 32. 6 नाही, 4 नाही, 2 बे 9 18 बे 12 बे 16 पुन्हा 3 3 1 9 3 4 12 तर LCM काय झाला असता 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 4. किती झाला पक्का. सेकंद, कारण हा कशामध्ये होता सेकंदमध्ये होता. तर बघा कुठेतरी असतील 288 सेकंद आहे. हा ऑप्शन नसता, अगर हा ऑप्शन नसता दुसरा काहीतरी असता तर याला मिनिटमध्ये कन्वर्ट करा. किती राहिले, ठीक आहे. तर 4 मिनिट 48 सेकंद असा असता. अगर हा भी ऑप्शन नसता तर 4 48 बाय 60 मिनिट असा असता. अगर हा भी ऑप्शन नसता तर 12 चौक 48 12 पंचे 4 4 बाय 5 मिनिट असा ऑप्शन असता. आता तुम्ही पाहता फक्त काय मग चौथ्या नंबरवर राहते इनमें से
हे तर दिसतच नाही आपल्याला, हे दिसले असते का तुम्हाला, हे समजला असता का नाही. चल हा समजून गेला असता, याचा का हा कन्वर्ट करता आला, काय केला तर जो रिमाइंडर वाचला होता तो वर मांडला आणि जो 60 सेकंदचा 1 मिनिट होते ना त्याला खाली दिला आणि काटपीट केला, तर 4/5 मिनिट. कळलं. तर याच्याकडे बी लक्ष द्यायचा आहे, कारण एक्झाम मध्ये साऱ्या कन्सेप्टवर आधारित प्रश्न राहतील. फक्त एससीएफ एलसीएमच म्हणेल का तो नाही, त्याच्यामध्ये रेशो प्रपोर्शन बी टाकते, त्याच्यामध्ये युनिट कन्वर्जन बी टाकते, सब मिक्स पर्सेंटेज बी टाकते त्याच्यामध्ये. 3 विभिन्न चौराहों पर आवागमन सूचक क्रमश 48 सेकंड, 72 सेकंड तथा 108 सेकंड के बाद बदलती है. यदि वे एक साथ 8:20 बजे 8 वाजून बदले गए हो तो फिर एक साथ कितने बजे बदलेंगे. तो अभी क्या करना है तुमको, 48, 72 और क्या निकालना है इसका एलसीएम. किती भाग चल रहा, 12 चल रहा, 12 × 48, 12 सकम 72 आणि 12 9 बरोबर. मग 3 न चालला, 4 भाऊ जसाच्या तसा, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 2 न चालला, 2 दुने 4, 2 झाला तेवढ्याच येते मध्ये. 12 3 2 2 3 करा गुणाकार. 3 दुने 6, 3 दुने 6, 6 6 36, 36 गुणिला 12, 12 सकम 72, 12 त्रिक आला. अरे एवढा आला होता का, 432 काय सेकंद कावे. आता एक टाइम म्हणजे जेव्हा एकत्र ते झाले होते म्हणते तेव्हा किती वाजता झाले होते ते, 8:20 झाले होते. मले का पाहिजे आता सामोर केव्हा होतील, तर एवढ्या एवढ्या सेकंदानंतर होतील. तर पहिले याला कशामध्ये कन्वर्ट करू, मिनिटमध्ये. तर मिनिटमध्ये कन्वर्ट करायसाठी काय करावं लागेल, 60 न भाग द्यावा लागेल. तर 60च्या 6 × 24 आपण जिथे 6 6 36 सायन्स आता 42, 7चा भाग चालला बघा, 420 राहिले किती, 12 सेकंद बाकी राहिले, 7 मिनिट झाले. तर 7 मिनिट 12 सेकंद नंतर हे पुन्हा चमकतील म्हणते. तर याच्यामध्ये प्लस करून टाका, हा घंटे होय, हा गावे कारण इकडे 0 0 दिला होता ना आपल्याला, हा मिनिट, हा तर जोडून टाका. 8:27 आणि 12 कळलं आहे, उत्तर कुठेतरी आहे. हा चला बघा समोर 70 नंबर. 3 मित्र एबीसी एक वृत्ताकार स्टेडियम के गिर्द एक ही बिंदु के साथ दौड़ना आरंभ करते तथा वे क्रमश कितने समय बाद पुन्हा मिलेंगे. सेम प्रश्न वर्त झालेला आहे. अमित, सुचिता, नीती हे 3 मित्र मैत्रिणी होते. बस ते आता एबीसी नाव घेतलं त्याच्या, अजून का घेतलं, आकडे चेंज केलं, चक्कर तर तेच मारून राहिलेले आहेत. अरे ठीक आहे जमल. टीनू वाला रे, टीनू दर्जी एक महिला केस खाऊन देवा, हा भी काम चांगला है. एक महिला के स्कर्ट बनाने के लिए किसी चौड़ाई के कपड़े का उपयोग करता, परंतु उसे याद नहीं कि सही चौड़ाई 32 इंच थी अथवा 36 इंच. क्या तुम उसे कपड़ा खरीदने में सहायता कर सकते हो ताकि वह कपड़ा दोनों दशाओं में प्रयोग किया जा सके. उसे कितना कपड़ा खरीदना पडेगा. म्हणजे आपल्याला असा कपडा पाहायला लागेल ज्याला 32 न बी भाग गेला पाहिजे आणि
36 न 20 तर म्हणजे काय काढा लागल? अरे काय काढा लागल? तर काढू नाही शकत त्याचे एलसीएम. कसा टेलर आहे हा? कैसा टेलर है रे तू? वो गाना सुनेंगे तुमने एक? कौन सा वाला? अच्छा शर्ट सिया तूने मेरे नाप का, माप मेरा लिया शर्ट सिया बाप का. तसा वाला टेलर आहे ना जमल? हाँ. मातर 6 घंटियां एक साथ बजना आरंभ हुई. ओके. त्याच्यानंतर ये घंटियां क्रमश 1 घंटी 2 सेकंद म्हणते का, 2 सेकंदानंतर टुंगण्याने वाजते. दुसरी घंटी 4 सेकंदानंतर, तिसरी 12. ओके. अंतराल से बजे तो 30 मिनट में कितनी बार इकट्ठी बजेंगी. तर पहिले यांचा काय काढा लागेल आपल्याला? यांचा काय काढा लागेल? 2 4 6 8 10 12चा एलसीएम काढावा. ओके. तर या जेव्हा आपल्याला असा तामजाम नाही करायचा आहे ना, मोठ्या संख्येला पकडायचा. मोठ्या संख्येला इथल्या कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाते, सगळ्यांना भाग जाते का ते चेक करा. जाते का? 10 नाही जा, 8 नाही जा, 12चा करा डबल. किती? 24ला सगळ्यांनी जाते का? ट्रिपल. 36ला सगळ्यांनी जाते का? चौपल. नाही जा. 5 60. 60ला सगळ्यांनी जाते का? अरे 60ला जाते का? नाही जा ना. 8 नाही जा. अजून डबल करा. 60चा डबल 120 जवळजवळ याच्या काय येईल? आहे का? पहा काढून पहा. 2 न सगळ्याला चालला. 1 2 3 4 5 6. 2 न पुन्हा चालला. 1 2 3. 3 न चालला आता. 1 1 1 2 5 1. तर 4 तिक 12, 5 2 10 आणि 12 गुणिले 10. तर तोच तर म्हणलं होतं मी ना, माझ्यावर भरोसाच नाही तुम्हाला. ते 120 सेकंद नंतर हे पुन्हा वाजतील. आता 3 मिनिटात 120 सेकंदाचे किती स्लॉट होतील? 3 मिनिटात टोटल सेकंद किती झाले? 3 मिनिट म्हणजे 3 गुणिला 60 म्हणजे किती? 180 सेकंद. आणि हे छोटे वाजतात किती सेकंदानंतर? 120 सेकंदानंतर. ते 120च्या डबल तर गेला बाहेर. म्हणजे किती वेळा वाजले असते? इनमें से कोई नहीं आहे का रे याच्या उत्तर 72च्या? नाही ना, मी सी आहे. का केला आपण? कुठेतरी गडबड केला. अबे 30 मिनिट में म्हणते छोट्या आहे नो. बे एवढूसा नाही पाहू शका तुम्ही प्रश्नामध्ये. काही माणसं आहा का बे तुम्ही? हैवान. 1800 सेकंदात. तर मग का करा लागल? डिवाइड करावा. बारा पंचे किती वेळा वाजले असते? 15 वेळा. हा ना, सुरुवातीला 1 वेळा वाजले ना. त्यावेळेला सुरुवातीला 1 वेळा. टायमिंगच्या तिथूनच सुरू झाली ना. आणि लास्टमध्ये बी तर वाजल नाही. एक तर लास्टच्या पकडलं नसल, समोरच्या पकडलं नसल, पण 16 उत्तर येईल जवळपास. ओके. मला माहीत होता म्हणून. नाही ते इनमें से नहीं वाचा बरोबर. काय म्हणते? अंतराल में है ना, सेकंड के अंतराल से बजे तो 30 मिनट में वो कितनी बार इकट्ठी बजेंगी. तो हो समोरचा भी पकडा लागेल आपल्याला. ठीक आहे. देन 73 नंबरचा. अरे इकडे 15 आला होता, पण इकडे काय करायचं आहे? प्लस 16. सुरुवात और एंडिंग. 73 काय म्हणते बघा? पत्थरों के एक ढेर को क्रमश 32 ढेर बनने पत्थर शेष बचते हैं. इन ढेर में से कम कितने पत्थर हैं? इन ढेर में कम से कम कितने पत्थर है?
रिमाइंडर बघा सारखा आहे का? आठवला काही? आठवला का काही? मला तर नाही आठवला. आठवला तुम्हाला काही? डिवायझर, रिमाइंडर, कॉमन म्हणजे काय काढायचं आहे? या छोट्याच्या काय काढायचं आहे? काय काढायचं आहे? 32, 40 आणि 72चा LCM काढा. 8 न 8 चौ 32, 8 पंचे 40, 8 सकम 8 9. अजून काही और कोई फरमाइश? तो 8 4 5 9 9 8 72, 5 चौ 20, 72च्या डबल झाले 144 0. बरोबर. आणि त्याच्यामधून तो कॉमन डिफरन्स काय करून टाकाल? मायनस. रिक्वायर्ड नंबर 144 0 मायनस 22. हा अशा टाईपचा घेतला होता आपण. आठवते ना तुम्हाला? हां बस झाला, उत्तर भेटला तुम्हाला 1418. तो इस प्रकार अपना ये चैप्टर भी ढेर हो गया लास्ट क्वेश्चन के साथ में. ठीक है. और जब ये सेकंड वाली प्रश्नमाला जो है वो किसको छुड़ानी है? आपको छुड़ानी है, बी वाली. और उसमें से जो नई जमेंगे वो मेरे को पूछना है. कल अपन चैप्टर चालू करेंगे थर्ड वाला. क्या नाम है? नाव काय भाऊ तिसऱ्या चॅप्टरचा का? अरे कुठे गेला रे? डेसिमल फ्रैक्शन वाला है ना. तो तब तक के लिए भाई गुड बाय नहीं, छुड़ाओ.